परमार्थ कसा साधेल? ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली त्याला शरण जावे. त्याला शरण जाण्याच्या आड काय येतं ते पाहावं. करते पण टाका म्हणजे शरण जाता येतं. माझेपणाने मिरविता आणि अभिमान कायम ठेवता मग भगवंताला शरण कसं जाता येईल? आपण संताच्या दर्शनाला जातो आणि बायकोचं दुखणं बरं व्हावं असं म्हणतो. मग ते दर्शन खरं झालं म्हणायचं का? पोराबाळांकरता, बायको करता संतांकडे नाही जाऊ. संतांनी नामस्मरण करायला सांगितलं, परंतु मुलगा वाचत नाही असं पाहिलं की आपली रामावरची, नामस्मरणावरची श्रद्धा उडते. म्हणजे मी विषयाकरिता नाम घेतो असंच झालं. विषय सुटावेत असं वाटतं, पण ते सुटतच नाहीत. याचं कारण आमची बलवत्तर इच्छाच नसते. संन्यास घ्यायला निघाला तर बायको पोर घेऊन आडवी येते. तिला दूर सारून निघाला पण पुढे मोहात पडून परस्ती करण्याची वेळ येते. माणूस व्यसनाकरिता हे सर्व करतो, परंतु परमार्थाकरिता विषय आणि मोह दूर करून साधन कर म्हटलं तर निरनिराळ्या सबबी आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. 24 वर्षे अभ्यास केला तरी पोटभर खायला मिळत नाही. मग परमार्थ मात्र 2 वर्षात साध्य व्हावा असं कसं म्हणावं? शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे. परमार्थ हा समजुतीचा आहे, उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही. बद्रीनारायणाची यात्रा करूनही तो साधणार नाही. त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने जास्त फायदा होईल. काही खेळ जसे एकट्यानेच खेळायचे असतात, तसा परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे. तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे. खेळात काही बाह्य साधन तरी लागतं, पण या अभ्यासात त्याचीही जरुरी नसते. परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थक नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणं हा तर फार मोठा घात आहे. अंतर्यामी स्थिर होणं, स्वस्थता येणं, सावधानता ठेवणं, दगदग सोडणं हाच परमार्थ होय. सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणं याचंच नाव परमार्थ. जग काय म्हणेल म्हणून वागणं याचं नाव व्यवहार, आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणं हाच परमार्थ. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.